स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 4 मध्ये। बघा, काल डे 3 मध्ये आपण बघितलं होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य कशी बनवायची। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू मेक क्वेश्चन्स, म्हणजे यस नो टाईपचे क्वेश्चन ज्याचे उत्तर आपण हो किंवा नाही या दोनच शब्दांमध्ये देतो। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मी आहे साठी आय एम, मी नाही साठी आय एम नॉट। तसेच आज आपण बघणार आहोत प्रश्न कसा बनवायचा। येथे आहे मी आहे, प्रश्न होईल मी आहे का, एम आय। बदल एवढाच होतो, हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या आधी येतो, म्हणजे क्रियापद कर्त्याच्या आधी वापरला जातो। बघा, येथे आहे आय एम, प्रश्न असा होईल मी आहे का, एम आय। बघा, तू आहे, यू आर, तू नाही, यू आर नॉट। प्रश्न असा होईल तू आहे का, आर यू। येथे आर अगोदर येतो आणि यू नंतर, म्हणजेच आर यू, तू आहे का, आर यू। तिसरं बघा, तुम्ही आहेत, यू आर, तुम्ही नाहीत, यू आर नॉट। तुम्ही आहेत का, आर यू। आम्ही आहोत, वी आर, आम्ही नाहीत, वी आर नॉट। आम्ही आहोत का, आर वी। तो आहे, ही इज, तो नाही, ही इज नॉट। तो आहे का, इज ही। ती आहे, शी इज, ती नाही, शी इज नॉट। ती आहे का, इज शी। ते आहेत, दे आर, ते नाहीत, दे आर नॉट। ते आहेत का, आर दे। ते आहेत का, दे आर दे। देच्या अगोदर आर आणि येथे दे नंतर आर। हे बघितलं आपण वर्तमान काळातील वाक्य। आता बघूयात भूतकाळामध्ये। भूतकाळामध्ये देखील तसेच आहे, मी होतो का, वॉज आय, तू होतास का, वर यू, तुम्ही होता का, वर यू। आम्ही होतो का, वर वी, तो होता का, वॉज ही, ती होती का, वॉज शी। ते होते का, वर दे। तसेच भविष्यकाळामध्ये देखील आहे, मी असेल, आपण बघितलं मी असेल साठी आय शाल बी, आणि मी असेल का साठी शाल आय बी। आम्ही असू का, शाल वी बी। तू असेल का, विल यू बी। तुम्ही असाल का, विल यू बी। तो असेल का, विल ही बी। ती असेल का, विल शी बी। ते असतील का, विल दे बी। अशा प्रकारे आपण प्रश्न बनवतो। बघा, पहिला बघूयात आपण वर्तमान काळ, म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आपण एम इज आर वापरतो। डे 3 मध्ये आपण हे वाक्य तयार केली होती, मी शिक्षक आहे, आय एम अ टीचर। आणि प्रश्न कसा होईल, मी शिक्षक आहे का, एम आय अ टीचर। आम्ही शिक्षक आहोत, वी आर टीचर्स। अ टीचर आणि टीचर्स आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, अ टीचर कधी वापरायचं आणि टीचर्स कधी वापरायचं। अ टीचर एक वचन आहे आणि टीचर्स अनेक वचन आहेत। इथे आम्ही शिक्षक आहोत म्हणजे अनेक शिक्षक आहेत, त्यामुळे वी आर टीचर्स। आम्ही शिक्षक आहोत, आम्ही शिक्षक आहोत का, आर वी टीचर्स। येथे बघा, वी नंतर आर होता, तो फक्त वीच्या अगोदर घेतलेला आहे, म्हणजेच आर वी टीचर्स। त्याचं उत्तर आपण हो किंवा नाही असं देऊ शकतो। आम्ही शिक्षक आहोत का,
हो आम्ही शिक्षक आहोत, नाही आम्ही शिक्षक नाहीत. अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर येस किंवा नो या प्रकारे देऊ शकतो. बघा, तू शिक्षक आहे. यू आर अ टीचर. तू शिक्षक आहे का? आर यू अ टीचर? आर यू अ टीचर? तुम्ही शिक्षक आहात. यू आर टीचर्स. तुम्ही शिक्षक आहात का? आर यू टीचर्स? तो शिक्षक आहे. ही इज अ टीचर. तो शिक्षक आहे का? इज ही अ टीचर? ती शिक्षिका आहे. शी इज अ टीचर. ती शिक्षिका आहे का? इज शी अ टीचर? ते शिक्षक आहेत. दे आर टीचर्स. ते शिक्षक आहेत का? आर दे टीचर्स? हे बघितलं आपण वर्तमान काळामध्ये प्रश्न कसा बनवायचा. आता बघूयात भूतकाळामध्ये म्हणजेच पास्ट टेन्समध्ये आपण प्रश्न कसा बनवतो. भूतकाळामध्ये आपण ऑज आणि वरचा वापर करतो. बघा, मी शिक्षक होतो का? ऑज आय अ टीचर? आम्ही शिक्षक होतो का? वर बी टीचर्स? तू शिक्षक होतास का? वर यू अ टीचर? तुम्ही शिक्षक होते का? वर यू टीचर्स? तो शिक्षक होता का? ऑज ही अ टीचर? ती शिक्षिका होती का? ऑज शी अ टीचर? ते शिक्षक होते का? वर दे टीचर्स? त्या शिक्षिका होत्या का? वर दे टीचर्स? त्याचप्रकारे आता बघूयात भविष्यकाळामध्ये प्रश्न कसा बनवायचा. भविष्यकाळामध्ये आपण शाल बी आणि विल बी वापरतो. आपण बघितलं होतं मी शिक्षक असेल त्यासाठी होतं आय शाल बी अ टीचर. आता मी शिक्षक असेल का या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. शाल आय बी अ टीचर? आम्ही शिक्षक असू का? शाल वी बी टीचर्स? तू शिक्षक असेल का? विल यू बी अ टीचर? तुम्ही शिक्षक असाल का? विल यू बी टीचर्स? तो शिक्षक असेल का? विल ही बी अ टीचर? ती शिक्षिका असेल का? विल शी बी अ टीचर? ते शिक्षक असतील का? विल दे बी टीचर्स? त्या शिक्षिका असतील का? विल दे बी टीचर्स? अ टीचर, टीचर्स. अ टीचर आपण एकवचनामध्ये वापरतो आणि टीचर्स अनेक वचनामध्ये वापरतो. इथे मी शिक्षक असेल का, त्यामुळे शाल आय बी अ टीचर आणि आम्ही शिक्षक असू का, त्यासाठी शाल वी बी टीचर्स. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण. पहिलं बघितलं होकारार्थीमध्ये, नंतर बघितलं नकारार्थी आणि नंतर बघितलं त्याचं होकारार्थी वाक्याचा प्रश्न कसा बनवायचा.